Hello dear viewers, I am your friend Vilas Chavan. You are watching Indian Viewers by Sarojini Naidu. मित्रांनो, सर्वप्रथम माझ्या चॅनलवर आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. In the last two videos, we have seen the icebreakers activities and the detailed study of the poem Song of the Open Road in the first part. And we have solved the brainstorming activities in the second part. And now we are going to do the same thing about Indian Viewers. म्हणजेच पहिल्या पार्टमध्ये आपण आइसब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज आणि त्याचबरोबर पोएमचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन आणि अनालिसिस बघणार आहोत. तर सेकंड पार्टमध्ये आपण ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज सॉल्व्ह करणार आहोत. आणि सेकंड पार्टची लिंक ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा आपण नक्की बघावा. सो लेट स्टार्ट आइसब्रेकर्स. आइसब्रेकर्सला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघाच. जर आनंद वाटला तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक आणि शेअर करा, आणि जर चॅनल सबस्क्राईब केलास तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण पुढचे व्हिडिओज मी जसे अपलोड करेल तर सर्वप्रथम त्यांची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचेल. नाऊ लेट्स सी द फर्स्ट ॲक्टिव्हिटी ऑफ आइसब्रेकर्स. लुक हिअर. आर्टिजन्स आर ऑल्सो कॉल्ड क्राफ्ट्समॅन. They are creators of diverse goods and use their hands to create unique, functional and also decorative items using traditional techniques. Now complete the web given below. बघा, आर्टिजन्स म्हणजेच क्राफ्ट्समॅन म्हणजेच कारागीर. ते काय करतात? युनिक, काही व्यावहारिक आणि शोभेच्या वस्तू ते हाताने तयार करतात आणि त्यासाठी काही ट्रेडिशनल टेक्निक्स ते वापरतात, म्हणजे पारंपरिक टेक्निक्स ते वापरतात. तर त्यांची लिस्ट आपल्याला द्यायची आहे. ठीक आहे. लुक हिअर, देर इज अ वेब, डिफरंट टाइप्स ऑफ आर्टिजन्स. वन इज डन फॉर अस, गोल्डस्मिथ असं आपल्याला पहिलं दिलेलं आहे, म्हणजेच सोनार. पुढे बघूया. तुम्ही उत्तर असं दिलं पाहिजे, ब्लॅकस्मिथ म्हणजेच लोहार. नेक्स्ट लॉकस्मिथ म्हणजे कुलूप वगैरे बनवणारी जी व्यक्ती असते त्याला आपण लॉकस्मिथ म्हणतो. नेक्स्ट पॉटर म्हणजेच कुंभार. क्रोशेटियर. आता हे क्रोशेटियर काय आहे? म्हणजे एक हुक असलेली निडल असते बघा, आणि वुलनच्या धाग्यापासून घरातील काही तोरण वगैरे असतात आणि अशा शोभेच्या वस्तू जो बनवतो त्या कारागिराला क्रोशेटियर म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट एम्ब्रॉयडर म्हणजे काशिदा काम किंवा भरतकाम करणारी जी व्यक्ती असेल. नेक्स्ट विवर म्हणजेच विणकर, आणि ज्याविषयी ही कविता आहे इंडियन व्ह्यूअर्स आपण ते डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, डिस्कस विथ युअर पार्टनर द सीझन्स ओकेजन्स व्हेन वी नीड. सो लुक हिअर. वुलन क्लोथ्स. नाउ वुलन क्लोथ्स आर वार्म, दॅट्स वाय वी यूज देम इन विंटर. देन कॅज्युअल क्लोथ्स वी यूज इन डे टू डे लाईफ, दॅट इज एव्हरी डे or at our leisure time. Next, C, rich silk clothes we use in big functions. Number D, colorful comfortable clothes we use in wedding ceremony, parties or in other programs. Okay, look here. So let's go ahead. Here is a small game for you. Let's play a game. The teacher will ask the students some questions. Students will understand that there are some exception to the general rules. Let's start. इथे बघा एक स्मॉल गेम आहे, परंतु त्याच्यातून आपल्याला एक जनरल रूल शिकायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्याला अपवाद काय आहे हे देखील आपल्याला इथं समजणार आहे. And at the end of this activity we will talk about exception and general rule applied here. So let us see. One who views is a viewer. One who plays a game is a what? Player. Then one who sings is a singer. You can easily answer them because the questions are very simple. One who dances is a dancer. One who teaches is a teacher. And one who cooks is a not cooker but only a cook. Here general rule is that when we add r or er to some of the verbs,
they become nouns. Look here, sing is a verb and we added er and it has become singer, that is a noun. Then in case of dance, we simply added r and it has also become a new noun. Okay, now those nouns are the doers of the same actions. आणि ते जे nouns असतात ना, ते ती ॲक्शन किंवा कृती करतात, म्हणून ते त्या कृतीच्या किंवा ॲक्शनच्या नावानेच er ॲड केल्यानंतर त्यांचे उच्चारण केले जातात आणि तसे ते ओळखले जातात. बट कुक इज अन एक्सेप्शन टू दिस रूल. परंतु कुक मात्र हे जे आहे तर इथं अपवाद आहे. ओके, नेक्स्ट. We have often seen the picture of Gandhiji spinning on his charkha, that is spinning wheel. Discuss the reasons behind this. One has been given for you. बघा, महात्मा गांधीजी चरखावर विणत असतानाचं चित्र आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. परंतु त्याच्यातून काय सूचित होतं, त्याच्या मागची कारणं काय आहे, त्याच्या मागचा हेतू काय आहे, व्हॉट इज द पर्पज बिहाइंड इट, ते आपल्याला इथं द्यायचं आहे. एक दिलेलं आहे बघा, टू गिव्ह रुरल पीपल अन अपॉर्च्युनिटी टू अर्न देअर लाईव्हलीहूड. म्हणजेच ग्रामीण भागातील लोकांना उपजीविकेची संधी उपलब्ध करून देणे, हे त्याच्या मागून सूचित होतं आपल्याला, किंवा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. नेक्स्ट, यू कॅन आन्सर लाईक दिस. टू बी सेल्फ डिपेंडंट अँड हॅव डिग्निटी ऑफ लेबर. म्हणजे स्वावलंबी होणे आणि श्रमप्रतिष्ठा हे जे काही मूल्य आहे ते जोपासणे, हे त्याच्यातून हेतू साधला जातो. नेक्स्ट, टू प्रपगेट स्वदेशी मुवमेंट. म्हणजेच स्वदेशी चळवळीचं प्रचार आणि प्रसार करणे, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. नेक्स्ट, टू प्रोटेस्ट अगेन्स्ट ब्रिटिश रूल. म्हणजेच ब्रिटिश शासनाला विरोध दर्शवणे, हा त्याच्या पाठीमागचा पर्पज आहे. नेक्स्ट, यू कॅन ॲड वन मोर. गांधीजी कॉल्ड द व्हील अ कामधेनू, अ काऊ दॅट कुड फुलफिल एव्हरी विश. म्हणजेच गांधीजीने चरखाला कामधेनू म्हटलेलं होतं, म्हणजेच अ काऊ. आणि काऊचं काम आहे टू फुलफिल एव्हरी विश. म्हणजेच आपली जी काही दैनंदिन आणि रोजची जी काही गरज आहे आणि इच्छा आहे, त्या प्रत्येक इच्छा आणि गरज भागवण्याचं काम ही काऊ करते. आणि म्हणून चरखाला गांधीजींनी आहे कामधेनूची उपमा दिली होती. ठीक आहे, किंवा चरखाला त्यांनी कामधेनू म्हटलं होतं. नेक्स्ट, नेम्स अँड टूल्स युज्ड बाय द विवर्स. विणकरद्वारे वापरली जाणारी काही साधनं आहेत, ते आपल्याला इथं द्यायची आहे. बघा, ए लूम, वी हॅव टू कम्प्लीट दिस लिस्ट. नेक्स्ट, यू कॅन राईट लाईक दिस. यान म्हणजेच धागा. टेपेस्ट्री निडल म्हणजेच वेल बुट्टीदार जे कापड वगैरे असतं त्याला शिवायला ही निडल किंवा सुई कामात येते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, नेम सम टाइप्स ऑफ यार्न्स युज्ड बाय द विवर्स. आता कोणकोणत्या प्रकारची धागे आहेत ते हे विवर्स वापरतात, त्यांची यादी द्यायची आहे. लिनिन, लिनिन जे की तागापासून किंवा आंबाडीपासून बनवलेला धागा असतो. नेक्स्ट, बी सिल्क, दॅट इज रेशीम. नंतर आहे रिऑन, म्हणजेच कृत्रिम प्रकारचं रेशीम आहे. आणि अजून तुम्हाला जर यादी ॲड करायची असेल, यू कॅन गिव्ह such types of examples. Tools for the first activity here, shade stick, scissors, dowels, weaving comb. And for the next activity, you can again add some words to the list, that is wool, polyester, acrylic, cotton. Okay, in this way. Now let us talk about the poet. Sarojini Naidu. She is one of the influential poets in Indian English literature. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पोएट याचं अपोजिट जेंडर जे आहे ते पोएटेस आहे. परंतु आपण लिटरेचरचा स्टडी करत असताना पोएटेससाठी पोएट जरी वापरलं तर काही हरकत नाही. इव्हन तुमच्या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये सरोजिनी नायडू यांच्यासाठी पोएट असाच उल्लेख आलेला आहे, तर ही गोष्ट सुद्धा लक्षात असू द्या. नेक्स्ट, शी वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट अँड फेमिनिस्ट. त्या राजकीय कार्यकर्त्या होत्या आणि त्याचबरोबर त्यांचे विचार जे होते ते स्त्रीवादी होते. And the first Indian woman who became the president of the Indian National Congress. INC म्हणजेच राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला म्हणून त्यांची ओळख आहे, जी सभा 1925 मध्ये कानपूरला घेण्यात आली होती. तत्पूर्वी 1917 मध्ये ॲनी बेझंट ह्या देखील महिला अध्यक्ष झाल्या, परंतु त्या ब्रिटिश होत्या. आपण भारताविषयी बोलत आहोत. नेक्स्ट, शी वॉज अन इम्पॉर्टंट फिगर इन इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. She became
a follower of Mahatma Gandhi and his ideas of Swaraj, and that's why Naidu was an important figure in India's struggle for independence. Sarojini Naidu's work as a poet earned her the sobriquet of Nightingale of India. त्यांना भारताची गानकोकिळा म्हणून गौरवण्यात आलं होतं आणि महात्मा गांधींनी सर्वप्रथम त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे ॲज अ पोएट म्हणून. Later, she became the governor of the United Provinces in 1947, became the first woman to hold the office of the governor in independent India. स्वतंत्र भारताच्या पहिल्या भारतीय महिला गव्हर्नर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. If we talk about her literary career, her first collection of poems is The Golden Threshold, which was published in 1905. Actually, she was born in Hyderabad in a Bengali family, and that's why she wrote a very beautiful poem, The Bazaars of Hyderabad, in which she depicts the market scene and the conversations go on between customers and vendors. Let's go ahead. Figures of speech or poetic devices used in this poem. We will see here metaphor, then simile, alliteration, and imagery. We will talk about imagery very soon. So let's go ahead. Before studying this poem, we must clear these two concepts. या दोन गोष्टी आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे ही कविता अभ्यासण्यापूर्वी. First of all, let us talk about imagery. Imagery means descriptive or figurative use of language. Usually, it makes use of particular words to create visual representation of ideas in a mind. It draws on the five senses, namely the details of sight, smell, sound, taste and touch. या कवितेमध्ये इमेजरीचा वापर करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात व्हिज्युअल इमेजरीचा वापर आहे खास करून. तर इमेजरी काय असते? तुम्ही मोबाईल्स वगैरे वापरतात, इमेज ह्या शब्दापासून इमेजरी हा शब्द तयार झालेला आहे. ज्यावेळेस वर्णनात्मक किंवा अलंकारिक भाषेचा वापर केला जातो आणि काही विशिष्ट शब्दांचा वापर करून आपल्या मनचक्षुसमोर एक चित्र उभं केलं जातं आणि केवळ ते चित्र उभं राहत नाही, तर फाईव्ह सेन्सेस जे आहेत तुम्हाला माहिती आहे, साईट, स्मेल, साऊंड, टेस्ट, टच, यांच्यापैकी कोणत्या तरी एका सेन्सने आपल्याला ते डिस्क्रिप्शन आहे त्याची जाणीव व्हायला लागते. ज्याला आपण फील होतंय असं म्हणतोय ना, ते फील लवकर समजेल तुम्हाला. ते जेव्हा फील होतं ना तेव्हा म्हणता येईल की तिथं इमेजरी आहे आणि सक्सेसफुल यूज ऑफ इमेजरी तिथं झालेली आहे. त्यासाठी रीडर सुद्धा तेवढाच परिपक्व असावा लागतो. आता मराठीमध्ये एक कविता आहे बघा, आणि बालकवी म्हणतात, हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. आता याच्यामध्ये जेव्हा कवी विविध डिस्क्रिप्शन करतात की हिरवे हिरवे गारगालीचे, मग ती हिरवळ आपल्या डोळ्यासमोर येते. नुसतं हिरवळ डोळ्यासमोर केवळ येत नाही तर त्याची जाणीव सुद्धा होते आपल्याला. त्याचबरोबर जेव्हा ते पुढे म्हणतात त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती, तर तो मऊपणा आहे मखमालीचा तो आपल्याला लगेच फील व्हायला लागतो. आणि जेव्हा हे असं घडतं त्याच वेळेस म्हणता येईल की तिथं यशस्वीरित्या इमेजरीचा वापर करण्यात आलेला आहे. बघा, स्टेट बोर्डच्या 10th स्टँडर्डच्या सिलेबसमध्ये रॉबर्ट फ्रॉस्टची एक खूप छान कविता आहे, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. तर त्याच्या शेवटच्या ज्या ओळी आहेत, कवी म्हणतात की वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आता बघा, वुड्स अगदी वुड्स लवली आहेत म्हणजे सुरेख आहे आणि घनदाट आहे, हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं होतं. आणि मग आपल्या 5 पैकी कोणतीही एक सेन्स जरी जागृत झाली तरी इमेजरी आपल्याला म्हणता येते. इथं सुद्धा मग व्हिज्युअल इमेज आपल्या डोळ्यासमोर आहे आणि अशा पद्धतीने इमेजेसचा वापर करता येतो. अजून एखादी उदाहरण घ्यायचं म्हणजे मी जर असं म्हटलं, द फ्रॅग्रन्स ऑफ स्प्रिंग फ्लॉवर्स मेड हर जॉयफुल. आता केवळ तिलाच या वसंत ऋतूच्या फुलांनी तिलाच केवळ जॉयफुल केलेलं नाही, तीच केवळ आनंदित नाहीये, तर त्या फुलांचा सुगंध त्या रीडर्स पर्यंत सुद्धा पोहोचतो. आणि जेव्हा असं घडतं ना त्यावेळेस आपण म्हणायचं की तिथे इमेजरी आहे. ठीक आहे, आणि हे आपल्या कवितेमध्ये घडणार आहे जे आपण पुढे बघणार आहोत इंडियन व्ह्युअर्समध्ये. नेक्स्ट कॉन्सेप्ट, मूड. आता मूड म्हणजेच काय? या कवितेमध्ये 3 प्रकारची मूड्स आहेत. देर आर 3 स्टँजाज अँड एव्हरी स्टँजा हॅज अ स्पेशल मूड. Mood is the emotional feeling or atmosphere that a work of literature produces in a reader through words and description. This feeling is the result of both the tone and atmosphere of the story.
बघा मित्रांनो, आपण सहजपणे म्हणून टाकतो की आज माझा मूड खराब आहे किंवा मूड ऑफ आहे. काही काही लोक तर आता स्टेटसवर पण ठेवतात मूड ऑफ, काय असतं माहिती नाही. परंतु ते मूड म्हणजेच काय, अ स्टेट ऑफ माइंड किंवा टेम्परामेंट आपण ज्याला म्हणू. पण लिटरेचरच्या भाषेत मूड आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया. रायटर किंवा पोएट जे असतात ते जेव्हा वर्ड्स आणि डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत असं भाव पोचवतात की जे रीडर्सपर्यंत पोहोचतात. आणि जे डिस्क्रिप्शन चालू असतं, जे ते शब्दांचा वापर असतो, त्याचा इफेक्ट जो असतो तो आपल्यावर आपोआप होतो आणि एक प्रकारचं ॲटमॉस्फिअर तिथं क्रिएट होतो. मग वेगवेगळे भाव जे असतात, मग हॅपीनेस असेल, सारो, सरप्राईज, पेन असेल, हेट असेल, लव असेल, तर या भावना आपल्यामध्ये ॲटोमॅटिकली त्या उत्पन्न होतात. आणि ह्या कवितेमध्ये पण तसंच होणार आहे. पहिल्या स्टँजामध्ये आपले भाव हे थोडेसे वेगळे राहणार आहे, दुसऱ्या स्टँजामध्ये आपला मूड वेगळा राहणार आहे, तिसऱ्यामध्ये वेगळा राहणार आहे. जसं आपण मूवी बघतो ना, बघा एखादी कॉमिक सीन असेल तर आपण हसायलाच लागतो, पण पेनफुल असं काहीतरी दृश्य असेल तर आपण काय करायचं, त्या स्क्रीनवरून आपल्या चेहरा बाजूच्या ऑडियन्सकडे बघा, आपोआप त्याचा चेहरा जो आहे ना तो बदललेला दिसतो आपल्याला, म्हणजे त्याच्यावर सुद्धा इफेक्ट झालेला असतो. ठीक आहे, ते मूवी आहे आणि कविता असो की लिटरेचर असो, सेम थिंग इट हॅपन्स हिअर. आणि हीच गोष्ट इथं पण घडते, तर त्याला आपण म्हणतो मूड. ठीक आहे, नाऊ लेट्स डील विथ द ॲक्च्युअल पोएम. सी इंडियन व्ह्यूअर्स, फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल लेट अस टॉक समथिंग अबाउट द टायटल ऑफ दिस पोएम. इंडियन व्ह्यूअर्स इज द इंडियन व्हर्जन ऑफ फेट्स. असं म्हटलं जातं की ग्रीक मिथॉलॉजीनुसार ही कविता जी आहे तर ग्रीक दंतकथेचं एक व्हर्जन आहे, एक आवृत्ती आहे. असं का म्हटलं गेलेलं आहे? बिकॉज 3 व्हेरी ओल्ड विमेन स्पिन द थ्रेड्स ऑफ ह्युमन डेस्टिनी अकॉर्डिंग टू ग्रीक मिथॉलॉजी. आता ग्रीक दंतकथेनुसार 3 अतिशय वृद्ध महिला आहेत, त्या जे आहेत त्या काय करतात, ह्युमन डेस्टिनी विणण्याचं काम करतात. आपलं नशीब विणण्याचं काम त्यांच्याकडे सोपवलेलं आहे. त्याच्यापैकी पहिली महिला आहे क्लोदो, दुसरी आहे लासिसिस आणि तिसरी आहे अट्रोफोस. आता क्लोदोला स्पिनर म्हटलेलं आहे, म्हणजे ती काय करते, ह्युमन डेस्टिनी विणण्याचं काम करते. तर लासिसिसकडे अलॉटिंगचं काम आहे, तिला अलॉटर म्हटलेलं आहे, म्हणजे डिस्पेन्स करते ती नशीब, म्हणजे नशीब वाटण्याचं काम तिच्याकडे आहे. आणि तिसरी जी महिला आहे अट्रोफोस, ती इनफ्लेक्सिबल आहे, तिला म्हटलेलं आहे, म्हणजेच तिचं काम काय आहे, शी कट्स द थ्रेड्स ऑफ द ह्युमन डेस्टिनी, म्हणजेच नशिबाचे धागे जे आहेत ती कट करण्याचं काम करते. म्हणजेच बघा तिथं पहिले आहे बर्थ, नंतर लाईफ आणि शेवटी आहे मृत्यू. सो 3 stages are there. In the same way, in this present poem, we have the 3 stages of life. Number 1, birth, then marriage, and at the end there is death. And that's why it is known as the Indian version. Or there is an amalgamation of both Greek and Indian mythologies. Analyze the poem line by line. But before that, let's have a picture. He is a weaver, and this is a handloom, and he is weaving something on handloom. तर हे एक जुन्या प्रकारचं यंत्र आहे हँडलूमचं, आणि हे विणकर आहे, ते काहीतरी कपडे विणत आहेत. तर साधारणपणे अशा पद्धतीचं हे हँडलूम असतं आणि कशा पद्धतीने काम चालतं हे या चित्रातून आपल्याला दिसतंय. तर इट विल हेल्प अस टू अंडरस्टँड द पोएम इन अ बेटर वे. दॅट्स वाय रिमेंबर इट इन युअर माइंड. नेक्स्ट लेट अस मूव टू द फर्स्ट स्टँज ऑफ द पोएम. वीवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे? लुक ॲट द रिदम इन द पोएम. कवितेमध्ये प्रत्येक स्टँजामध्ये आपल्याला प्रत्येक ओळीमध्ये रिदम दिसणार आहे. नाऊ विणकरांनो, ॲट अ ब्रेक ऑफ डे म्हणजेच काय, बिगिनिंग ऑफ द डे, दॅट इज अर्ली इन द मॉर्निंग. द पोएट आस्क्स अ क्वेश्चन हिअर, की विणकरांनो तुम्ही अगदी सकाळी सकाळी आनंदाने का बरं कपडे विणत आहात? गारमेंट म्हणजे अन आयटम ऑफ क्लोथिंग, कोणत्याही कपड्याचा एक प्रकार, त्याला आपण गारमेंट म्हणतो. आणि गे म्हणजेच हॅपी. तुम्ही आनंदाने कपडे विणत आहात, तर का बरं विणत आहात? अँड हिअर इज द मेटाफर. व्हाय? बिकॉज धिस टाइम इज कम्पेअर्ड विथ द बिगिनिंग ऑफ द लाईफ, म्हणजे बिगिनिंग ऑफ द डे इज कम्पेअर्ड विथ द बिगिनिंग ऑफ द लाईफ. म्हणजेच इथं आपल्याला मेटाफर पाहायला मिळतंय अँड देअर इज अ हिडन कम्पॅरिझन. ठीक आहे. आता पुढे जेव्हा विणकर प्रश्न ऐकतात आणि उत्तर देतात, ते काय उत्तर देतात बघा. ब्लू ॲज द विंग ऑफ अ हेल्सियन वाईल्ड वी विव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. तर आम्ही काय करत आहोत की आम्ही नवीन जन्माला आलेल्या बाळासाठी आम्ही रोब्स विणत आहोत. तर बघा हेल्सियन म्हणजेच काय, किंगफिशर, अ बर्ड विच हॅज ब्राईट कलरफुल प्लूम्स. यू कॅन सी द पिक्चर.
लुक हिअर, हाऊ मॅजेस्टिक इट लुक्स आणि इट इज सो कॅची. अशा पद्धतीचं जे निळसर रंगाचं अट्रॅक्टिव्ह रंगाचं आम्ही कपडे विणत आहोत. कोणासाठी? तर नवीन बाळासाठी जे जन्माला आलेलं आहे. ठीक आहे. आणि रोबचा अर्थ होतो अ लॉंग लूज आउटर गारमेंट रिचिंग टू द अँकल्स. याचे चित्र पाहून घ्या. कटप्पा, यू मस्ट हॅव रिमेंबर्ड द कॅरेक्टर फ्रॉम बाहुबली. पण ठीक आहे, लांब झगा अशा पद्धतीचा असतो. तर ह्या बाळासाठी एवढा मोठा तर नाही, पण लहान झगा हे जे विणकर आहेत ते विणत आहे. ठीक आहे. आता जग्यावरून पुन्हा एक गाणं आठवलं असेल, ते काही आपण इथं म्हणणार नाही. तर पुन्हा कवितेकडे वळूया आपण. बघा, एक गोष्ट इथं महत्वाची आहे. ब्लू कलर जे आहेत, इट सिग्निफाईज मॅजेस्टिक रॉयल्टी अँड ग्लोरी. याच्यातून आपल्याला भव्यता आणि वैभव याचं ते प्रतीक आहे. ज्या पद्धतीने आपण जीवनाला सुरुवात करतो आणि काहीतरी आशा अपेक्षा ह्या आपल्या जीवनामध्ये असतात. नवीन बाळ जन्माला येतं, काहीतरी वैभव घेऊन येतं, न्यू होप्स घेऊन येतो. त्याची ही फ्रेश बिगिनिंग असते. आणि त्याचप्रमाणे दिवसाला आपण सुरुवात करतो ना, तर तशीच आपली एक मनाची मानसिकता असते. जेव्हा आपण झोपेतून उठतो सकाळी, मग काहीतरी दिवसात आपल्याला नवीन करायचं असतं, काहीतरी नवीन अपेक्षा त्या दिवसाच्या असतात आणि ते करण्यासाठी आपली धडपड असते. तर अशा प्रकारे पहिल्या स्टँजामध्ये हे एक मेटाफरिकल स्टँजा आहे. तीनही स्टँजा मेटाफरिकल आहे. तर आपण ते पुढे बघणारच आहोत. ठीक आहे. Now let us talk about the poetic devices and figures of speech used in this stanza. Look here. Metaphor. In the first line, we have already talked about this. Once again, I will say that at break of day, this time is compared with the first stage of human life, that is birth or childhood. That's why there is a hidden comparison and there is a metaphor. Okay. Next, simile and imagery. Now, let us talk about simile first. Look here. The color of the robes is compared with the color of the wing of that halcyon bird. And the comparative point is blue color. And this comparison is shown with the help of as. And when we use as like to show the comparison, then there is simile. Okay. Now, imagery. Look here. There is a vivid description. The attractive color of that bird is compared with the attractive color of the robes. आणि हे जे चित्र आहे, तो आकर्षक निळसर रंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि त्याची जाणीव व्हायला लागते. आणि म्हणून तिथं इमेजरी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि ही जी इमेजरी आहे ती व्हिज्युअल इमेजरी आहे. ओके. नेक्स्ट, alliteration. Look here. We view. व sound is repeated and that's why there is alliteration. मित्रांनो, माझ्या चॅनलवर जवळपास सर्वच फिगर्स ऑफ स्पीचचे व्हिडिओज आहेत, जे अतिशय साध्या शब्दामध्ये आणि सोप्या शब्दामध्ये मी मांडलेले आहेत. तर ते व्हिडिओज तुम्ही नक्की बघा. त्याचबरोबर ह्या कवितेमध्ये जेवढेही तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीच असाइन करण्यात आलेले आहे, त्यांची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ते तुम्ही बघू शकतात. Now one more important thing is there. Look here, we have to find out the rhyme scheme of this stanza. Okay. When we find out the rhyme scheme, then we always begin with A. It means we give the name A to the first line of that particular stanza. म्हणून आपण इथं त्याला नाव दिलेले A. आता आपल्याला करायचं काय असतं? We have to find out whether the last word of the first line rhymes with नेक्स्ट वन ऑर नॉट. म्हणजेच पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द हा दुसऱ्या ओळीतल्या शेवटच्या शब्दाशी राईम होतो का नाही हे आपण बघत असतो. राईम झाला तर त्याला तेच नाव देणार म्हणजे ए, आणि नाही झाला तर आपण त्याला नाव देणार बी. आता बघूया डे अँड गे. हे राईम होतात म्हणून आपण नाव देणार ए. नाउ वी हॅव टू डू द सेम प्रोसेस. आपण तीच प्रक्रिया इथं राबवायची. पुन्हा आपल्याला चेक करावं लागेल whether day or gay rhymes with wild or not. तर आपण बघितलं गे, वाईल्ड, डे, वाईल्ड इथं राईम होत नाही आणि म्हणून आता आपल्याला पुढचा लेटर इथं द्यावं लागेल. सो वी हॅव टू पुट बी. ओके. नेक्स्ट, द सेम थिंग चाइल्ड. वी हॅव टू गो बॅक अँड फाइंड आउट वेदर चाइल्ड राईम्स विथ द वर्ड्स विच वी केम अक्रॉस ऑलरेडी. आपण
जे मागे शब्द पाहिलेले त्यांच्याशी तो राईम होतो का ते बघायचंय. मग बघूया. डे चाइल्ड गे चाइल्ड नाही होत, पण वाईल्ड चाइल्ड होतो, म्हणून हा लेटर पुन्हा इथं द्यावा लागेल, म्हणजेच बी. अँड दॅट्स वाय द राईम स्कीम ऑफ दिस पोएम इज ए ए बी पी. ओके, लेट्स गो अहेड. Look at this second stanza. We were weaving at fall of night. Why do you weave a garment so bright? At fall of night means evening. And this time is compared with the second stage of life, that is youth. तारुण्याशी इथं तुलना आहे. And that's why there is again a metaphor. इथं देखील इथं metaphor आपल्याला पाहायला मिळतं. आता कवी प्रश्न विचारतायत की विणकरांनो, तुम्ही संध्याकाळी अगदी तेजस्वी आणि चमचमीत कपडे का बरे विणत आहात? आणि त्या प्रश्नाला विणकरांनी उत्तर दिलेलं आहे. लाईक द प्ल्यूम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन वी विव द मॅरिज वेल्स ऑफ अ क्वीन. आता प्ल्यूम्स म्हणजे काय, तर सॉफ्ट फेदर्स जे पिकॉकला असतात आणि त्यांचे रंग जांभळे ग्रीन कलरचे वगैरे असतात आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह असतात. आणि असे ॲट्रॅक्टिव्ह रंगाचे कपडे आम्ही विणत आहोत. आणि कोणासाठी? वी विव द मॅरिज वेल्स ऑफ अ क्वीन. आणि आम्ही मॅरिज वेल्स क्वीनसाठी विणत आहोत. आता वेल्स म्हणजे काय? अ पीस ऑफ फाईन मटेरियल वर्न बाय वुमन टू प्रोटेक्ट ऑर कन्सील द फेस. म्हणजे बुरखा किंवा मग चेहरा झाकण्यासाठी जो पडदा असतो त्याला वेल्स म्हणतात. ठीक आहे, तो अशा प्रकारे दिसतो, रंगीबेरंगी असतो तो, आणि हे आम्ही विणत आहोत. आता इथं मॅरिज वेल्स आहे, तर याच्यातून एक गोष्ट आपल्याला सूचित होते. इट स्टँड्स फॉर द स्टेपिंग ऑफ द यूथ इन टू अडल्टहुड मार्जिन्ड बाय रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजेच इथं आपण तारुण्यातून काय करतो, अडल्टहुडमध्ये प्रवेश करतो आणि अनेक जबाबदाऱ्या आपल्यावर वाढतात. तर याचं ते प्रतीक मॅरिज वेल्स आहे. त्याचबरोबर इथं एक लक्षात ठेवा, पर्पल अँड ग्रीन हे जे कलर कॉम्बिनेशन आहे, पर्पल कलर जे आहे ते अर्ली फेज ऑफ यूथ हे सजेस्ट करतं. डिवाइड ऑफ मेनी रिस्पॉन्सिबिलिटीज, त्यावेळेस आपल्यावर कोणती जबाबदारी नसते. आपल्याला पटेल तसे आपण कपडे परिधान करतो, पटेल तसं राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र नंतर जे आहे ग्रीन, लॅटर पॉट ऑफ द यूथ, मग काय होतं, आपली रिस्पॉन्सिबिलिटीज वाढते. अँड इट मेक्स वन्स लाईफ मोर सेटल्ड अँड काम, फुल ऑफ लव्ह अँड केअर. मग आपले प्रेम आहे, चिंता आहे, जबाबदारी आहे, या सर्व गोष्टी तिथं आढळतात. इथं कलर कॉम्बिनेशन फार महत्त्वाचं आहे. इट सजेस्ट मिक्स्ड साइड्स ऑफ लाईफ, हॅपी अँड सॉरोफुल. इथं जे आहे मूड कवितेमध्ये, तर इथं थोडंसं हॅपी पण आहे या स्टँजामध्ये, त्याचबरोबर केअरिंग आहे आणि सॉरोफुल शेड सुद्धा इथं दिलेला आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. नाउ लेट अस टॉक अबाउट द पोएटिक डिव्हाइसेस और फिगर्स ऑफ स्पीच यूज्ड इन दिस स्टँजा. लुक हियर. Metaphor and alliteration in the first line. Weavers weaving. Word sound is repeated and that's why there is alliteration. And the phrase at fall of night, this time is compared with the second stage of life, that is youth or marriage in the poem. And that's why there is a hidden comparison and therefore there is metaphor. Okay. Next, simile, imagery and alliteration. We find these three figures of speech in the third line. Now, the marriage veils, the color of marriage veils is compared with the color of plumes of a peacock. And the common factor is the combination of color, that is purple and green. And this comparison is shown with the help of like, and that's why there is simile. Next, imagery. The same thing happens here as we have already talked about in the first stanza. There is a vivid description of the color purple and green, which color we have for the marriage veils as well as for the plumes of a peacock. आणि इथंही आपल्या डोळ्यांना त्या रंगाची जाणीव होते, म्हणून इथं देखील आहे व्हिज्युअल इमेजरी. नेक्स्ट, alliteration. Plumes, peacock, purple. Per sound is repeated and that's why there is alliteration. Once again there is alliteration. We view. Word sound is repeated. Now let us find out the rhyme scheme. Okay. The first line is A. Now night rhymes with bright, that's why once again A. The next green B and queen also B, and that's why rhyme scheme is A A B B, the same rhyme scheme which we have in the first stanza. It means that
All the 3 stanzas of this poem have the same rhyme scheme. Okay, चला पुढे जाऊया. This is the last stanza of the poem. Weavers weaving solemn and still, what do you weave in the moonlight chill? Now look here, the weavers are solemn, they are serious, and they are also still. Still means deep silence and calm. Friends, in the first stanza, at break of day, we compared with childhood or birth, and that was the first stage of life. Then in the second stanza, we compared evening with youth or marriage, that is second stage of life. And now we are comparing moonlight chill, that is late at night, with old age or death. And that's why there is once again a metaphor. आता इथं कवीने प्रश्न विचारलेला आहे की विणकरांनो, तुम्ही एवढ्या रात्री थंडीच्या वेळेस चंद्रप्रकाशामध्ये काय बरं विणत आहात? आणि त्या प्रश्नाला विणकरांनी उत्तर दिलेले आहे, व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. आता फ्युनरल म्हणजेच काय, तर अ सेरेमनी ऑर सर्व्हिस हेड शॉर्टली आफ्टर अ पर्सन्स डेथ, त्याला आपण अंतिम संस्कार म्हणतो. आणि श्राउड, श्राउड म्हणजे काय, अ क्लॉथ इन विच अ डेड पर्सन इज रॅप्ड, म्हणजे प्रेतवस्त्र. त्याला हिंदीमध्ये तुम्हाला लवकर समजेल कदाचित कफन आपण त्याला म्हणतो. तर विणकरांनी उत्तर दिलेलं आहे की आम्ही पिसांसारखं आणि ढगांसारखं पांढरं शुभ्र आम्ही मृत माणसासाठी प्रेतवस्त्र विणत आहोत, असं उत्तर त्याने दिलेलं आहे. Friends, one more thing is there. In the last 2 stanzas, the questions begin with why, but here the question begins with what. आता हे what ने प्रश्न विचारल्यामुळे झालेलं काय आहे, the poet has feelings of surprise and fear. ऑलरेडी इथं जे डिस्क्रिप्शन आहे ते मृत्यूचं डिस्क्रिप्शन आहे आणि ऑलरेडी टोन आणि ॲटमॉस्फिअर ह्या स्टँजाचं बदललेलं आहे, परंतु ह्या व्हॉटमुळे देखील याच्यामध्ये भर पडलेली आहे. ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट, व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, या दोन गोष्टीची तुलना जी आहे ती श्राउडची केलेली आहे आणि त्याचं पण एक वैशिष्ट्य आहे. बघा, फेदर जे असतात लाईट वेट असतात, अँड सिन्स देर इज नो वेट कंटेंट इन मॅन्स लाईफ, ही इज ॲज लाईट ॲज फेदर्स आफ्टर डेथ. ज्याप्रमाणे फेदर्स हे लाईट वेट असतात, तर मृत्यूनंतर माणूस सुद्धा हा लाईफलेस होऊन जातो. त्याचप्रमाणे ब्लॅक ऑर डार्क क्लाउड्स कंटेन रेन इन देम व्हाईल व्हाईट क्लाउड्स आर डिवाइड ऑफ इट. म्हणजेच काळेभोर ढग जे असतात त्यांच्यामध्ये पावसाचं प्रमाण असतं किंवा पाऊस असतो, परंतु इथं जे वर्णन आहे व्हाईट क्लाउड म्हटलेलं आहे, अँड दे आर रेनलेस, आणि त्यांच्यात पाऊस नसतो. आणि इन द सेम वे आफ्टर डेथ माणसाचं जीवन हे सुद्धा कसं असतं, लाईफलेस होऊन जातं. दॅट्स वाय द मूड इन द लास्ट स्टँजा इज सॉलम अँड सॉरोफुल. नाउ लेट अस सी द पोएटिक डिव्हाइसेस अँड फिगर्स ऑफ स्पीच यूज्ड इन दिस लास्ट स्टँजा. लुक हियर, मेटाफर. The moonlight chill is compared with the last stage of human life, that is old age or the death, and that's why once again there is a hidden comparison and we have metaphor there. Next, alliteration. Weavers weaving, what sound is repeated, and solemn and still, sa sound is also repeated here, and therefore there is alliteration in that line. Next, simile, imagery and repetition. तर इथं बघा, श्राउडचं रंग जे आहे, ज्याप्रमाणे पांढरे शुभ्र फेदर आहे आणि क्लाउड आहे, त्याचप्रमाणे ते पांढरे शुभ्र प्रेतवस्त्र विणत आहेत, अशी इथं तुलना आलेली आहे. अँड दिस कंपॅरिझन इज शोन विथ द हेल्प ऑफ ॲज, अँड दॅट्स वाय देर इज सिमिले. नेक्स्ट, इमेजरी, द सेम थिंग, व्हिज्युअल इमेजरी इज देअर, अँड रिपिटिशन. नाउ लुक हियर, व्हाईट व्हाईट, this word is repeated and that's why there is repetition, and as once again there is repetition. Next, alliteration. We view, what sound is repeated, and at the end of the poem once again there is alliteration. Now let us see the rhyme scheme. A, B,
B. That is the same rhyme scheme we have in the poem for all the stanzas. Okay. In this way, superficially, the poem depicts the strenuous life of Indian weavers, but it has so many deep layers of meaning. Okay. त्याचबरोबर ही कविता आपण एक टेबलच्या माध्यमातून कंपॅरेटिव्ह स्टडी करू शकतो आणि त्यासाठी आपण टेबल बघूया. सो लेट्स सी द टेबल. दिस इज द टेबल ऑफ कंपॅरिझन. We can revise the whole poem with the help of this table. Now look here, in the first column we will have stanzas, in the second column we will have time of the day, in the third column color and type of garment, then compared with region of weaving, and in the last column we will see the moods expressed in each stanza. Now look here, in the first stanza the time is described early in the morning, in second stanza evening, in third stanza late at night. Then color and type of garment. In the first stanza, blue color is used for rose, then purple and green colors are used for marriage bells, and in the last stanza, white color is used for shroud. Then compared with. Now, robes are compared with wing of halcyon, then veils are compared with plumes of peacock, and shroud is compared with feather and cloud. Then next column is region of weaving. Look here. Robes are being woven for a newborn child, then marriage veils are being woven for queen, and a shroud is being woven for a dead man. And the last column is of mood. Look here, in the first stanza happy and hopeful, in the second stanza happy and caring, and in the third stanza sorrowful and solemn. अशा प्रकारे मित्रांनो, जर हा टेबल जरी तुम्ही लक्षात ठेवला तर होल पोयम तुम्हाला लक्षात ठेवायला मदत होईल. त्याचबरोबर ह्या कवितेचं पार्ट 2 जे आहे ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज विथ पोएटिक अप्रिशिएशन, त्याची लिंक खाली दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक आणि शेअर करा, आणि हां, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण पुढचे व्हिडिओज मी जेव्हा अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन्स सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. So thank you for being with me. Thank you very much.